ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या सांगे गावच्या अनिल पाटलांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला। गेल्या 3 दशकांपासून ते सांगे गावी यशस्वीपणे आधुनिक शेती करतायत। शेतीला सुरुवात केल्यानंतर भातशेतीतून आपली प्रगती होणार नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मग त्यांनी वेगवेगळ्या फळांची आणि इतर पिकांची लागवड करत शेतीकडे आपला मोर्चा वळवला। कोकणात केळी, पपई सारख्या पिकांची शेती सहज होऊ शकते याचा अनुभव त्यांनी घेतला। गेल्या 5 वर्षापासून ते पपईची शेती करतायत। की ह्याच्यात उत्पन्न आपल्याला पोट जरी भरत असलं तरी उत्पन्न खूप मर्यादित आहे। मग अशा वेळेस आपल्याला कुठली फळझाडं किंवा कुठली शेती करता येईल असं मी महाराष्ट्रात इकडे तिकडे फिरून कोकण कृषी विद्यापीठात गेलो, अनेक शेतकऱ्यांना भेटी दिल्या। तर माझ्या जमिनीमध्ये चिकू आणि केशर आंब्याची फळझाडं लागवड मी केली आणि तसंच केळी आणि पपई ही पिकं खूप सुरक्षित आहेत, ही फळझाडं खूप सुरक्षित आहेत असं माझ्या लक्षात आलं। तर आत्ता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत हा 1.5 एकराचा मल्चिंग कपडा टाकलेला पपईचा प्लॉट आहे। पपईला दमट हवामान चालतं आणि ते कोकणामध्ये विपुल प्रमाणात असतं, म्हणून इथे पपईचा प्रयोग खूप चांगला झालेला आहे। कारण हा प्रयोग राहिला नसून मी गेली 5 वर्ष सातत्याने पपई लावतोय। माझं बघून अनेक शेतकरी तयार झालेले आहेत। पपई लागवडीपूर्वी अनिल पाटील पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भेटले होते। त्यांनी कोकणातल्या अतिवृष्टीचा विचार करता इथं मल्चिंगचा प्रयोग करायचं ठरवलं। सध्या त्यांच्याकडे 1.5 एकरात मल्चिंगवर तैवान वाणाची पपई आहे, तर उरलेल्या 1.5 एकरात त्यांनी मल्चिंगचा वापर केला नाही। मल्चिंगवर पपईची लागवड करताना त्यांनी काय काळजी घेतली ते जाणून घेऊयात। ह्याच्या साधारण जूनच्या आधी 1-2 महिने आम्ही जमिनीची पूर्ण उखळण केली। एप्रिल-मे मध्ये जमीन तापून दिली आणि त्या जमिनीवर रेझरच्या साहाय्याने 6-6 फुटावर बेड तयार केले। जे आपण समोर हे जे बेड बघतोय त्याची एकमेकापासून लांबी ही 6 फुटावर आहे। साधारण 2 मीटर अंतर होतं ते। आणि नंतर त्याच्या आपण रेझरनी बेड तयार केले, म्हणजे आपण त्याला सरीवरमा म्हणतो। हा उंच गादी वाफे त्याचे तयार केले। त्याची साधारण उंची ही 1.5 फूट असते, रुंदी खाली 3 फूट आणि वरती 2 फूट अशा प्रकारचे बेड तयार केले। या बेडमध्ये आपण एकरी साधारण 6 ट्रॅक्टरचे ट्रॉली शेणखत टाकलं आणि त्याच्यानंतर ते स्टेरामिल त्याच्यामध्ये टाकलं 5 गोणी, एकरी 5 गोणी, आणि हे बेड पूर्ण बंद करून घेतले, म्हणजे माती वाळून घेतली। कोकणात अतिवृष्टी होत असल्यानं इथे मल्चिंग करणं जास्त फायद्याचं ठरतंय। मल्चिंग केलेल्या पपईला जादा उत्पादन येत असल्याचं लक्षात आलंय। एक तर कोकणातला जो जास्त पाऊस आहे त्या पावसामुळे गाळाची माती वाहून जाते असं आमच्या लक्षात आलं। मुख्यतः ह्याचा दुसरा फायदा उन्हाळ्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये हे सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण पाण्याचं होऊ शकतं, म्हणून हे आम्ही मल्चिंग लावतो। आणखीन त्याच्यात फायदा महत्त्वाचा याच्यामध्ये गवत अजिबात होत नाही। मल्चिंग लावलं तर गवत याच्यावर अजिबात होत नाही, हा सुद्धा फायदा। हे जे तिहेरी फायदे आहेत त्याच्यामुळे हे मल्चिंग फिल्म लावणं खूप फायदेशीर आहे। अनिल पाटील हे दैनिक ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत। ॲग्रोवनमुळे शेती करायला प्रेरणा मिळत असून प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं ते सांगतात। पपई लागवडीपूर्वी ते सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भेटले होते। पाटील यांच्या शेतीतील पपई काही दिवसात काढणीसाठी तयार होणार आहे। या पपईची लागवड त्यांनी 6 फूट बाय 6 फुटांवर जून महिन्यात केली होती। पहिल्या वर्षी मी जी पपई लावली फक्त 500 झाडं लावली होती। सोलापूरचे श्री दादा बोडके हे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे मी पपई लागवड बघायला गेलो। त्यांनी मला सांगितलं, अनिल पाटील तुम्ही एकदा पपई लावा, आणि त्यांचा प्रयत्न, त्यांचे कर्तृत्व बघून मला असं वाटलं की कोकणासारख्या दमट हवामानात पपईचं झाड निश्चितच चांगलं होईल। आणि मी फक्त 500 झाडं फक्त लावली होती त्यावेळेस, तैवान कंपनीची बी आणून, आणि त्या 500 झाडामधून मला जे उत्पन्न मिळालं ते बघून मला वाटलं की निश्चितच ही झाडं आपल्याला चांगले पैसे मिळवून देतील। अनिल पाटील यांच्याकडे पपई व्यतिरिक्त केळी, भाजीपाल्याची पिकं आहेत। पाण्यासाठी त्यांनी जवळच असलेल्या वैतरणा नदीतून पाईपलाईन काढली आहे, तर पिकांना ते ठिबकनं पाणी देतात। गेल्या 5 वर्षापासून पाटील यांना पपईच्या पिकानं मोठं यश मिळवून दिलंय। एका झाडाचं जर उत्पन्न बघितलं तर मल्चिंग असलं तर साधारण 40 ते 45 किलो एका झाडापासून आपल्याला पीक मिळतं, आणि विदाउट मल्चिंग असलं तर ते 35 ते 40 किलो असं पीक मिळतं। तर ह्या दोनातला फरकसुद्धा आपल्याला बघायचा आहे। आणि आपण जर बाजारभावाचा विचार केला तर साधारण
6 ते 8 किंवा 7 रुपये ॲव्हरेज जर धरलं आणि एका झाडाचं 40 किलो ॲव्हरेज जर धरलं तर आपल्याला जर एकरी साधारणतः 2.5 लाख किंवा 2,80,000 रुपये एकरातून विक्री होते. आणि 3 एकरातून माझं असं यंदा गणित आहे की 8.5 लाखाची पपई ही विक्री व्हायला पाहिजे अनुकूल हवामान आणि अनुकूल बाजारपेठ असली तर अशा प्रकारे जर विक्री झाली तर त्याच्यातून मला 60 रुपये एका झाडाला आणि 3,000 झाड आहेत म्हणजे 1,60,000 1,80,000 किंवा एक मोगम आपण 2 लाख खर्च जर धरला तर 3 एकरातून मला 6.5 लाख रुपये उत्पन्न मिळेल असं अपेक्षित आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि मुंबईसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे येऊन नवनवे प्रयोग करायला हवेत असं पाटील यांचं म्हणणं आहे. कोकणातला शेतकरी हा मुंबईपासून खूप जवळ आहे आणि मुंबईसारखी जागतिक बाजारपेठ आपल्याला असल्यामुळे आपण थोडा आपल्या शेतीमध्ये काही बदल करणं हे अपरिहार्य झालेलं आहे. उदाहरणार्थ कोकणातलं मुख्य पीक हे भात आहे, पण मजुरीचे वाढते दर आणि माणसाची कमी झालेली शेतीमध्ये चिखलात काम करण्याची प्रवृत्ती बघता आता आपण भाताव्यतिरिक्त आपल्याकडे काय करता येईल हे आपण नवीन पिकं शोधून काढली पाहिजेत, आपल्या जमिनीत घेतली पाहिजेत. आता इथे आपण जे पॉलिमल्चिंग बघितलेलं आहे ह्या मल्चिंगसाठी कृषी विभागाकडून आपल्याला अनुदान मिळतं आणि ते साधारण हेक्टरला 6,000 रुपयाच्या आसपास असतं. तर असं अनुदान केळी पपई किंवा कुठल्याही फळझाडांना किंवा भाजीपाल्याला मिळतं. अनिल पाटील यांचं शेतीवर अतिशय प्रेम आहे. त्यांची शेतीवर असलेली निष्ठा पाहून त्यांचा मुलगा आणि सून देखील त्यांना शेतीत मदत करतात. आजची तरुणाई मुंबईसारख्या महानगराकडे पळत असताना मुलगा गौतम आणि सूनबाई गायत्री पाटील यांनी शेतीलाच करिअर म्हणून निवडलंय. शेती असल्यामुळे वडिलांबरोबर मी लहानपणी शेतावर जायचो. हळूहळू मला त्याच्यात आवड निर्माण होत गेली, कारण वडील आधुनिक शेती करायचे, मला कष्टाची शेती करायची नव्हती. म्हणून मी माझं BSc ॲग्रिकल्चर शिक्षण पूर्ण केलं. आता आमच्या वाडीत 3 एकर पपईचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये 1.5 एकर मल्चिंग आहे आणि 1.5 एकर विदाऊट मल्चिंग आहे. दोन्ही प्लॉटचा रिझल्ट चांगला आहे आणि दोन्ही प्लॉटमध्ये ठिबक सिंचन आहे. तसेच वडिलांची जी आधुनिक शेती आहे तीच मला पुढे चालवायची आहे. मी एकत्र कुटुंबामध्ये राहते. माझं संपूर्ण कुटुंब किंवा माझे पती आणि माझे सासरे हे आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्याचबरोबर आमची शेती किंवा आमच्या शेतीमधून फळझाडं जास्त प्रमाणात काढली जातात आणि या फळझाडांवरूनच किंवा या फळझाडांच्या उत्पादनातूनच आमचं संपूर्ण कुटुंब चालतं आणि या उत्पादनामुळेच आम्हाला किंवा माझ्या संपूर्ण कुटुंबाला समाधान मिळतं. केवळ वर्षभरात पपईच्या पिकातून पाटील यांना एकरी किमान 2 लाखांचा नफा अपेक्षित आहे. यासाठी कोकणातल्या शेतकऱ्यांनी या नव्या पिकाचा स्वीकार करायला पुढे यावं. हे पीक नफ्याचं प्रमाण नक्कीच वाढून देईल. कोकणातल्या हवामानाशी मिळतं जुळतं आहे म्हणून मी आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांना आवाहन करतो की पपईकडे वळा. रुपेश पाटीलचा ब्युरो रिपोर्ट, साम TV, वाडा, ठाणे.